हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर बघा, हा आहे आपला ऑसिलेशनचा पार्ट 3. याच्यामध्ये आपण बघणार आहोत सिंपल हार्मोनिक मोशन. तर दोन पार्ट मध्ये सर आपण काय बघितलं? पार्ट 1 मध्ये आपण बेसिक बघून घेतलं की पिरियडिक फंक्शन म्हणजे काय, पिरियडिक मोशन म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, हो की नाही. सेकंड लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? तर पार्ट 2 मध्ये बघितलं होतं मुलांनो, आपण बघितलं होतं तुमचं सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलम बद्दलची प्रत्येक इत्यंभूत माहिती आपण त्याच्यामध्ये घेतली होती. सिंपल पेंड्युलम मध्ये काय असतं, मग त्याचे पार्ट्स कोणकोणते असतात सर, किंवा त्याच्यामध्ये काय काय अजून फॉर्म्युलेज वापरले जातात. ठीक आहे, काय काय फॉर्म्युलेज वापरले जातात, या सगळ्या गोष्टी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये क्लिअर केल्या होत्या. प्लस आपण काही एमसीक्यूज पण तिथं बघितले होते. आता हा जो थर्ड पार्ट आहे, हा बेसिकली आहे तुमचा सिंपल हार्मोनिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन तुमच्या पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन यांच्या तुलनेमध्ये कसं वेगळं आहे, त्याची पण एक डिफरन्शिएटिंग स्लाइड आहे, ती पण मी तर पुढे एक्सप्लेन करणार आहे. तो मोरेवर सगळं जे लेक्चर असणार आहे आपलं, हे सगळं ऑल अराउंड असणार आहे तुमचं सिंपल हार्मोनिक मोशनच्या बाबतीमध्ये. बरं, चला एकदा पटकन फक्त काय करू, ऑसिलेटरी मोशनला एकदा फक्त रिव्हिजन देऊन घेऊ. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असते रे? एक अशी मोशन जी की परफॉर्म होते त्याच्या दोन्ही साईडला, लाईक मेन पोझिशनच्या दोन्ही साईडला. मग जर झोका आहे, झोका काय करतो, एक फिक्स असतो वरती अँगलला, तो पुढेही जातो मागेही येतो. टू आणि फ्रो मोशनला आपण काय म्हणतोय? ऑसिलेटरी मोशन. गिटार आहे, गिटारची जी तार असते ती काय, जेव्हा आपण गिटार हातामध्ये घेतो तेव्हा ती तार स्टेबल असते, इनिशियल मीन पोझिशनला असते. ज्यावेळेस आपण तिला प्लग करतो, तिला झटका देतो, त्यावेळेस ती तार वरती खाली येऊन आवाज प्रोड्यूस करते. बरं, हेच या स्लाइड मध्ये आहे बघा. व्हेन अ चाइल्ड ऑन अ स्विंग, टू आणि फ्रो मोशन आहे. इथं पण टू आणि फ्रो मोशन आहे. ज्यावेळेस पेंड्युलम पुढे मागे होतो त्यावेळेस तो कोणता मोशन असतो रे? टू आणि फ्रो मोशन. आणि नंतरून आहे तुमचं गिटारचं. सो ह्या सगळ्या गोष्टी या स्लाइड मध्ये होत्या. फक्त मला तुम्हाला रिव्हिजन करायची होती ऑसिलेटरी मोशनची. बरं, कारण आपण पिरियडिक मोशन बघितलं, नंतर सिंपल पेंड्युलम, आपण ऑसिलेटरी मोशन सिंपल पेंड्युलम मध्ये पण रिव्हिजन केलं आणि इथं पण रिव्हिजन केलं. फक्त कसं आहे, लिंक लागून राहावी म्हणून मी फक्त रिव्हिजनसाठी स्लाइड घेतली होती, बाकी काही नाही. चलो आगे बढ़ते. बरं सर, सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय, किंवा सिंपल हार्मोनिक मोशन, मग हार्मोनिक म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, हार्मोनिक हा जो शब्द आहे हा आपण घेतलाय थोडासा म्युझिकशी रिलेटेड, त्याला आपण हार्मनी म्हणतो. मग हार्मनी म्हणजे काय सर? म्हणजे मीन्स, याचा अर्थ काय होतो? मीन्स रिपीटिंग इन अ स्मूथ अँड रेग्युलर वे. इथं पण बघा, इथं पण काय आलाय तुमचा शब्द रिपीटिंग आलाय, बरोबर. आणि इन फिजिक्स मध्ये आपण कसं घेतो की एक असं मोशन जे की रिपीट होतं एक सर्टन इंटरवल ऑफ टाइम नंतर, बरोबर. म्हणून हार्मनी हा ऍक्च्युअल शब्द तुमच्या म्युझिकशी रिलेटेड आहे. पण फिजिक्स मध्ये त्याचं लॉजिक काय आहे? हार्मनी मध्ये तेच आहे की एखादं म्युझिक आहे ते कसं आहे, स्मूथ आहे आणि ते रेग्युलर इंटरवल नंतर तिथं पण रिपीट होतंय. आणि फिजिक्स मध्ये पण काय होतंय, एक असं मोशन जे रिपीट होतंय विथ अ टाइम इन अ वेव्ह लाईक पॅटर्न, बरोबर. विथ अ टाइम इन अ वेव्ह लाईक पॅटर्न, ज्या मी तुम्हाला सायनोस्युडल वेव्ह वगैरे ह्याचं सांगितलं होतं ना, तर ते वेव्ह तुमच्या हार्मनी ह्या वर्डशी रिलेटेड आहे, बरोबर. म्हणून आपण याला काय म्हणतो रे? सिंपल हार्मोनिक मोशन. बघा, कुठलीही गोष्ट अशी रॅन्डम येत नाही, त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते, काहीतरी हिस्ट्री असते. आणि मला वाटत नाही एवढं तुम्हाला बेस डिफाईन करताना एवढं कोणीही तुम्हाला डीप मध्ये जाऊन शिकवत असेल. ते शिकवतो फक्त तुमची ई सारथी. ही जी टीम आहे ही तुम्हाला एकदम डिटेलमध्ये तुमचा जो बेस आहे एकदम पक्का करून घेणार आहे. फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही फक्त काय ठेवलं पाहिजे, त्यांच्यावरती ट्रस्ट. बरं, चलो आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपण थोडंसं चर्चा केली, पण आपण परत बॅक टू द टॉपिक. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय असतं? इट इज टू अँड फ्रो मोशन. काय आहे तुमचा? टू आणि फ्रो मोशन. बरं, इन अ बॉडी इन विच ऍक्सलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द फिक्स्ड पॉइंट. म्हणजेच काय आहे, तुमच्या मीन पोझिशनला, काय आहे तुमच्या मीन पोझिशनला, आणि इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम दॅट पॉइंट. आता थ्योरी समजून घेतली, डेफिनेशन समजून घेतली, याला प्रॅक्टिकली कसं लक्षात ठेवायचं सर हे पण मी सांगतो. पण त्याआधी परत एकदा आपण थोडीशी थ्योरी वाचून घेऊ. काय म्हणता येते? इट इज टू अँड फ्रो मोशन ऑफ अ बॉडी इन विच acceleration is always directed towards the fixed point, म्हणजेच मेन पॉइंट, and is proportional to displacement from that point. मग इथं सर हा फॉर्म्युला आलाय. हा फॉर्म्युला काय सांगतोय? तुमचा A is directly proportional to x. x म्हणजे काय? तुमचा डिस्प्लेसमेंट आहे. मायनस साइन का घेतलाय ते पण मी सांगतो. आणि पुढे अजून एक फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन दिलंय, A is directly proportional to minus omega square x. हा जो फॉर्म्युला आला आहे
ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, तो इथूनच डिराईव्ह झाला, कारण इथं बघा ना ए पण आहे आणि एक्स पण आहे, म्हणजेच ए काय आहे तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. बरं, हा फॉर्म्युला फक्त स्लाइड मध्ये ठेवलाय मी, समजून सांगतो की त्याचं डेरिव्हेशन कसं आलं एक्झॅक्टली. मग तुमचा ए काय आहे इथे ऍक्सलरेशन आहे, एक्स काय आहे तुमचा डिस्प्लेसमेंट आहे, नंतर ओमेगा काय आहे तुमचा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, आणि निगेटिव्ह साईन काय तुमचं दिलंय रिस्टोरिंग फोर्स किंवा रिस्टोरिंग डायरेक्शन. बरं, हे सगळं काय, हे सगळं समजून सांगतो. फक्त सिंपल हार्मोनिक मोशन समजलं का, की टू आणि फ्रो मोशन जो की ऑलवेज डायरेक्टेड असतो तुमच्या मीन पोझिशनला, प्लस डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या डिस्प्लेसमेंटला. इथपर्यंत आय गेस सगळ्यांना क्लिअर असेल. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल, कुणालाही काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. बरं, ठीक आहे, चलो आता आपण डेरिव्हेशनवर मूव्ह ऑन करू. डेरिव्हेशन छोटंसं आहे, फक्त समजून घेऊ की का तुमचा ऍक्सिलरेशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे आणि ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स का आहे. बरं, ठीक आहे. बर, आता काय केलंय मी, केस अज्युम करू. ठीक आहे, याच्यात काय केलंय मी, एक स्प्रिंग घेतली, बघा एक स्प्रिंग घेतलीये आणि ती स्प्रिंग काय केलीये मी एका मासला बांधलीये, बरोबर. त्या मासला बांधलीये, हा आहे तुमचा मास, याला मी काहीतरी वजन दिलंय. बरं, ठीक आहे. मग हे वजन काय केलंय मी थोड्या वेळ असंच ठेवलंय स्प्रिंगला. ही झाली तुमची इनिशियल पोझिशन केस नंबर 1 आणि ही आहे तुमची केस नंबर 2. केस नंबर 1 मध्ये काय आहे रे, स्प्रिंगला फक्त मास लावून मी प्लॅटफॉर्मवरती ठेवलंय. ठीक आहे. बरं, हे सगळं करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंपल हार्मोनिक मोशन फक्त तुमची स्ट्रेट लाईन मोशन मध्येच काम करते, बरोबर. स्ट्रेट लाईन मोशन मध्येच काम करते. चला, एवढं फक्त एक पॅच डोक्यामध्ये ठेवा आणि मग तुम्हाला अज्युम करायला किंवा ही केस अनालाइज करायला सोपं चाललं जाईल. बरं, ही पहिली केस आहे. याच्यामध्ये मी काय केलं सर, स्प्रिंग आहे एका फ्लोअरला फिक्स केली, इथं या पॉइंटला फिक्स केली आहे आणि स्प्रिंगला काय लावलंय मी, वजन लावलंय. स्प्रिंगला काय लावलंय मी, वजन लावलंय. बरं, इथपर्यंत ठीक आहे. मी काय केलं नंतरून, मला चेक करायचं होतं बाकीच्या गोष्टी, मग मी काय केलं, हे वजन थोडंसं डिस्प्लेस केलं त्याच्या मीन पोझिशन पासून, बरोबर. मग मी काय केलं, याला डिस्प्लेस केलं कुठं, ह्या साईडला डिस्प्लेस केलं. ही जी रेड कलरची लाईन आहे ह्या साईडला मी काय केलं, याला स्ट्रेच केलं, ताणलं. बरं, आता कुठलीही गोष्ट मी स्प्रिंगला धरून ताणली आणि सोडून दिली, ती काय करणार आहे, टू आणि फ्रो मोशन परफॉर्म कर. यार याच्यात नका फिजिक्स मध्ये घुसवायला, हे तर कुणी शेंबड पोरग पण सांगल की ज्यावेळेस मी तो जो मास आहे पाठीमागं ओढला आणि सोडून ज्यावेळेस देईल मी, त्यावेळेस काय होणार आहे, ती गोष्ट तुमची पुढे मागे काय होणार आहे, मोशन मध्ये येत राहणार आहे. बरं, आता आपण येऊ परत फिजिक्स मध्ये. बरं, मी काय केलंय रे, सेकंड केस मध्ये याला थोडा ताण दिला आणि सोडून दिला. पण मला सांगा सर, जर स्प्रिंग जर इथं अटॅच केलेली नसती, मोकळी ओढली असती, तर ती परत मागं गेली असती का, नसती गेली. एक तर तुम्हाला ताणच पडला नसता, कारण ज्यावेळेस आपल्याला ही सगळी प्रोसेस ज्यावेळेस फॉलो करायची ना, त्यावेळेस एक मेजर रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हाला एक पॉईंट कुठेतरी त्या स्प्रिंगचं फिक्स करायला लागणार आणि एका पॉइंटला तुम्हाला त्याचा जो मास आहे किंवा जी गोष्ट वजनदार गोष्ट आहे जी तुम्हाला त्याच्यावरती परफॉर्म करायची आहे ती तुम्हाला इथं अटॅच करायला लागणार. ठीक आहे सर, इथपर्यंत मला कळलं. बरं, मग हा पॉइंट मी फिक्स केला, याला स्ट्रेच केलं, सोडलं. मग जी मोशन होते ती मोशन कोणत्या फोर्समुळे होते, कोणत्या फोर्स काय ऍक्ट करते की त्याच्यामुळे त्याचं जे मोशन आहे ते टू आणि फ्रो होत आहे. त्याच्यावरती जो एक फोर्स आहे तो आहे त्या स्प्रिंगचा रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे ज्यावेळेस स्प्रिंग ताणते, स्प्रिंगचं कॅरेक्टरिस्टिक्सच हे आहे की ज्यावेळेस ताणू त्यावेळेस ती आपोआप तिच्या इनिशियल पोझिशनला येऊन जाईल. पण ज्यावेळेस तिचं एक टोक आपण फिक्स करू आणि दुसऱ्या टोकाला आपण काहीतरी लावू, म्हणजे वजन करून सोडून देऊ, त्यावेळेसच ती येईल. मग आता ती ज्यावेळेस इनिशियल पोझिशनला येते तो जो फोर्स असतो त्याला मी काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो आणि तो मी डिफाईन करतो एफ ने. एफ म्हणजे काय तुमचा रे, रिस्टोरिंग फोर्स झाला. एफ काय झाला तुमचा, रिस्टोरिंग फोर्स झाला, बरोबर, रिस्टोरिंग फोर्स झाला. बर, आता ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे काय होतीये, ती डिस्प्लेस होते, म्हणजे ती काहीतरी मोशन मध्ये होते, म्हणजे तिच्यात काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे, म्हणजे ती व्हेलॉसिटी तुमच्या पर युनिट टाइम चेंज होते, बरोबर. मग ज्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी चेंज होते टाइमच्या तुलनेमध्ये, कंपॅरिझन मध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय भेटतं, ऍक्सलरेशन पण भेटतं, बरोबर. म्हणून ज्या वेळेस तुम्ही त्याला डिस्प्लेस कराल त्यावेळेस इथं रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट करल आणि या दोघांच्या मुळे इथं ऍक्सलरेशन उत्पन्न होईल. ऍक्सलरेशन म्हणजे काय, जे मोशन होतंय पिल्लू, त्या मोशनला आपण काय म्हणतोय रे, ऍक्सलरेशन. एक केस समजून घे, स्प्रिंग धरली, पुश केली पाठीमागं आणि सोडून दिली. पुश ज्या वेळेस करशील त्यावेळेस त्याच्यामध्ये एक फोर्स तयार होतो, तो असतो रिस्टोरिंग फोर्स. याचं काम काय असतं, त्या स्प्रिंगला परत त्याच्या जागेवरती आणून ठेवणे. बर, ज्या वेळेस स्ट्रेच केलं, रिस्टोरिंग फोर्सने ऍक्शन घेतली मागाल, ह्या सगळ्यामध्ये काय तयार होतोय, तुझं ऍक्सलरेशन. मग हे आहे तुझं ऍक्सलरेशन. पण सर माझ्याकडे एक न्यूटन सेकंड लॉ पण आहे जो काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास आणि ऍक्सलरेशन. मग त्यांचं काही रिलेशन असेल का हो?
बघूया काय रिलेशन आहे. बरं, आता मी काय सांगितलंय तुला की ज्या वेळेस तू एक्स ने डिस्प्लेस करशील ती गोष्ट, त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, तुझा तिथं फोर्स येणार आहे, त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स येणार आहे. पण ज्या वेळेस तू डिस्प्लेस करतोय बरोबर एका डायरेक्शनला, पण तुझा फोर्स कुठे ऍक्ट होतोय, अपोजिट डायरेक्शनला, कारण तू ओढतोय इकडं आणि तो फोर्स म्हणतोय नाही नाही मला मागे येऊ द्या, नाही नाही मला मागे येऊ द्या, म्हणून ती तुझी निगेटिव्ह साईन आली होती बरोबर. मग मी असंही लिहू शकतो, याला कसं लिहू शकतो मी, की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुझा डिस्प्लेसमेंट घेऊ शकतो, आणि त्याला मी काय देतोय रे, निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन याच्यासाठी की तुझा फोर्स ऍक्ट करतोय डिस्प्लेसमेंट वरती अपोजिट डायरेक्शन मध्ये. फोर्स कसा ऍक्ट करतोय डिस्प्लेसमेंट वरती, अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणून आपण काय घेतोय रे, मायनस साईन घेतोय. म्हणून आपण काय घेतोय, मायनस साईन घेतोय. बर, मग आता तुला हे माहिती आहे की ज्यावेळेस डायरेक्शनली प्रोपोर्शनल ही जी साईन असते, ज्यावेळेस आपल्याला काढायची असते, त्यावेळेस आपण तिथं काय इंट्रोड्यूस करतो, एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो. म्हणून मी इथं एक कॉन्स्टंट घेतोय, एफ इज इक्वल्स टू के मायनस एक्स, के इंटू मायनस एक्स. मग याला मी कसं लिहितो सर परत, किंवा सोप्या भाषेत मला जर लिहायचं झालं तर मी याला घेतोय मायनस के एक्स बरोबर. मग सर इथं के काय झाला तुमचा, इथं के झाला तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट, इथं के झाला तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट, किंवा याला काय म्हणतो मी, फोर्स कॉन्स्टंट ही म्हणू शकतो, फोर्स कॉन्स्टंट ही म्हणू शकतो. बरं, पण जनरली आपण वापरतो स्प्रिंग कॉन्स्टंट, आणि हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. बर, मी काय सांगितलं होतं याच्यामध्ये काय रिलेशन आहे न्यूटन सेकंड लॉ मध्ये ते पण बघू. बाय सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ जर घेतला मी इथं ऍक्शन मध्ये, न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो रे, न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, तुमचा फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सलरेशन. हे झालं तुझं इक्वेशन नंबर 2. बर, मग आता कंबाइनिंग बोथ इक्वेशन 1 and 2 जर मी घेतलं तर माझं काय येतंय, मायनस के एक्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. थोडी रिअरेंजमेंट करतो मी. रिअरेंजमेंट कशी सर, मी जर घेतलं मायनस के अपॉन एम इंटू एक्स तर काय होतोय माझा ऍक्सलरेशन. बर, आता हे इथं प्रूव्ह कसं झालं बघा, तुमचा जो ए असणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स बरोबर, आणि वरती काय होतं तुमचं फोर्स जो होता तो होता तुमचा मास इंटू ऍक्सलरेशन, म्हणजेच तुमचा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आल्या का सगळ्या गोष्टी आपापसात रिलेट झाल्या का. जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करणार तेवढाच तुमचं ऍक्सलरेशन, जेवढा तुम्ही डिस्प्लेसमेंट करणार तेवढा तुमचा फोर्स, पण कसा रे, अपोजिट डायरेक्शन मध्ये. जेवढा तुम्ही डिस्प्लेसमेंट करणार तेवढाच तुमचं ऍक्सलरेशन, पण कशी रे, अपोजिट डायरेक्शन मध्ये बरोबर. बर, इथपर्यंत झालं. अच्छा, मग थोडस मी याला काय करतो, इथपर्यंत ठेवतो, आणि हा जो खालचा जो पोर्शन आहे याला जरासा रब करून घेतो, कारण मला अजून एक पॉईंट सांगायचा आहे. बर, आता थोडस याला इथं घेतो, ठीक आहे, हे विसरून जा, ठीक आहे. चलो, आता हा जो आहे हा काय आहे, मायनस के अपॉन एम एक्स इज इक्वल्स टू ए. एक आपल्याकडे अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणून कॉन्सेप्ट असते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्याला आपण डिनोट करतो ओमेगाने. तर ओमेगाचा काय फुल अँग्युलर फ्रिक्वेन्सीचे काय फॉर्म्युला आहे तुमचा, के अपॉन एम. आता हे स्टँडर्ड आहे, हे ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर मध्ये एखादं डेरिव्हेशन होईल त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवा की अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगाने डिनोट करतो, आणि त्याला आपण घेतो रूट के अपॉन एम. जर मला याचा स्क्वेअर रूट करायचा असेल, याचा मी जर स्क्वेअर घेतला तर इथं काय येऊन जाईल तुमचा ओमेगा, म्हणजे बघा ज्यावेळेस मी स्क्वेअर करतो ओमेगा रूट के बाय एम बरोबर. आता स्क्वेअर रूट म्हणजे मी याला कसं लिहू शकतो, के अपॉन एम चा तुमचा हा झाला हाफ बरोबर ना. स्क्वेअर रूटला मी कसं लिहितो रे, रेस टू पॉवर 1/2. मी आता जर स्क्वेअर केला सर, तर ह्या स्क्वेअरला आणि हा हाफ तुमचा स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. आता हे खूप बेसिक मॅथ झालं, हे सगळ्यांना यायला पाहिजे बरोबर. जे पुस्तकी आपण जे किडे म्हणतो हे काय करतात, फक्त थ्योरी पाठ करतात, न्यूमेरिकल मध्ये यांचा जीव जातो बरोबर. मग इथं काय करायचं, आपल्याला थ्योरी पण पाठ करायची आणि न्यूमेरिकल मध्ये एक आपण काय करू, बेसिक कॅल्क्युलेशनचा पण एक लेक्चर, ज्याच्यामध्ये बेसिक कॅल्क्युलेशन जे आपल्याला फिजिक्स मध्ये अपकमिंग लेक्चर्स मध्ये काम येतील, तिथं त्या हिशोबाने पण आपण एक लेक्चर घेणार आहोत. फक्त आता काय करा, ओमेगा म्हणजे रूट के अपॉन एम, ओमेगाला आपण काय म्हणतो अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ज्यावेळेस मी त्याचा स्क्वेअर करेल त्यावेळेस माझ्याकडे काय येऊन जाईल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के अपॉन एम बरोबर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के अपॉन एम. मग माझ्याकडे काय इथं बघा, माझ्याकडे काय इथं के अपॉन एम आहे, मी याला रिप्लेस कशाने करतो रे, कशाने रिप्लेस करू मी याला, ओमेगाने करू शकतो का, हो सर. मग मायनस काय येईल, ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू ए बरोबर.
स्टार्टिंगच्या स्लाइडमध्ये एक फॉर्म्युला शिकवला होता मी स्टार्टिंगला जाता, तो होता ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, आणि त्याच्या पुढेच लिहिलेलं होतं मी ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता झाली का, आता लिंक लागली की इथं हे सगळं फॉर्म्युला डिराईव्ह करून कसं दाखवलं हे कळलंय का. एफ आणि ए आणि एक्स आपापसात कशी इंटर रिलेटेड आहेत हे कळलं का. हे सगळे आपापसात डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फक्त तुमचा फोर्स आणि ऍक्सलरेशन कसा आहे, अपोजिट ऍक्ट करतो तुमच्या डिस्प्लेसमेंटला. म्हणून आपण काय घेतो रे, निगेटिव्ह साईन घेतो. म्हणून आपण काय घेतो रे, निगेटिव्ह साईन घेतो. बरं ठीक आहे, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना. इथपर्यंत कळलं का. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या घेतल्या ह्या इथपर्यंत कळल्या का. हे का इथं होतं बघा, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर. हार्मोनी म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनला आपण हार्मोनीतून हार्मोनिक कसं केलं ते कळलं का. ठीक आहे, चलो आता पटपट पटपट. तो एक पॅच फक्त थोडासा लेंदी होता, जिकडे आपला टाइम चालला गेला. आता हे सिंपल आहे, हे सिंपल आहेत, काही जास्त डोकं लावायचं काही काम नाही. बरं, याच्यात काय टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. एक आहे तुमचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, जे आत्ताच आपण बघितलं त्या एक्झाम्पल मध्ये, आणि दुसरं येतं अँग्युलर हार्मोनिक मोशन. जे मी तुम्हाला ओमेगा बद्दल सांगत होतो ना, तो ओमेगा इथून डिराईव्ह होतो किंवा ह्या कॉन्सेप्ट मध्ये अप्लाय होतो. बरं, लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट. एक फळी लावली आहे, त्याच्यावरती स्प्रिंग फिक्स केली आहे, आणि मी इकडे पुश म्हणजे जर ऑब्जेक्ट जर पुढे मागे केलं तर ते फक्त स्ट्रेट लाईन मध्येच काय होणार आहे, पुढे मागे होणार आहे. इथे काय अँग्युलर म्हणजे काय, एक डिस्क घेतली मी, त्याला अशी रोटेट केली आणि सोडून दिली, मग ती अशी 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 होत राहील. बरोबर, डिस्प्लेस होत राहील ती तिच्या अँगल मध्ये. त्याला आपण काय म्हणतोय, अँग्युलर हार्मोनिक मोशन. अँग्युलर हार्मोनिक मोशन म्हणतोय. ठीक आहे, अँग्युलर हार्मोनिक मोशन. ठीक आहे, आगे चलते. हे राहिलं का आपलं याच्यात. ठीक आहे, चलो आगे चलते. बर, आता आपण काय घेतोय, आता आपण बघू त्याचे एक्झाम्पल्स बघू. एक मिनिट. ठीक आहे, चलो एक्झाम्पल. तेच एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल आहे. सिंपल पेंड्युलम स्मॉल अँगल मध्ये घेतो आपण, है ना. बॉब स्विंग्स टू अँड फ्रो विथ रिस्टोरिंग फोर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी. बर, आता रिस्टोरिंग फोर्सचं यूज कसं होतं बघा. रिस्टोरिंग फोर्स मध्ये काय असतं, कुठलाही अदृश्य फोर्स जो की त्याला एक तर त्याचं मोशन थांबवण्यामध्ये हेल्प करतो किंवा त्याच्या इनिशियल पोझिशनला आणण्यास मदत करतो. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स. सिंपल पेंड्युलम मध्ये कोणता रिस्टोरिंग फोर्स होता, फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण ग्रॅव्हिटीच काय करतो, त्याच्यावरती वजन लावत होती, म्हणून त्याच्यात जसं जसं वजन पडत होतं किंवा जसं फोर्स ऍक्ट होत होता तसं त्याची जी मोशन होती ती कमी 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 होत होते. आणि एक टाइम असा येत होता की तो जो बॉब होता तो एकदम त्याच्या मेन पोझिशनला येऊन स्टॉप होत होता. ठीक आहे, स्प्रिंग मास सिस्टम मध्ये रिस्टोरिंग फोर्स काय होता तुमचा, त्याला आपण के डिनोट करतो. ठीक आहे, त्याला मी काय घेतलं होतं, एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स घेतला होता. आणि ट्युनिंग फॉर व्हायब्रेट्स विथ सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, चलो आगे चलते. यात मला फक्त रिस्टोरिंग फोर्स बद्दल सांगायचं होतं, बाकी काही नव्हतं. डिफरन्स बघूया. सर पिरियडिक मोशन बघितलं, ऑसिलेटरी मोशन बघितलं, सिंपल हार्मोनिक मोशन आपलं चालू आहे. फक्त यातला आम्हाला डिफरन्स समजून सांगा, म्हणजे आमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. बरं, पिरियडिक मोशनची डेफिनेशन काय सांगते रे, मोशन दॅट रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. बरोबर, आणि ऑसिलेटरी मध्ये काय, रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, पण कसं आहे, टू आणि फ्रो मोशन आहे. ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक मोशन, बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट रिक्वायर्ड टू बी इन द फॉर्म ऑफ ऑसिलेटरी मोशन. काय म्हणतोय मी, सगळे ऑसिलेटरी मोशन तुमचे कसे आहेत, पिरियडिक आहेत, पण पिरियडिक मोशन सगळे तुमचे ऑसिलेटरी असतीलच याची काही खात्री नाही. बरोबर, पण ऑसिलेटरी मोशन मध्ये तुमचे सगळे जे पिरियडिक मोशन आहे ते कन्सिडर केले जातील. टू आणि फ्रो अबाउट मीन पोझिशन. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन इन अ स्ट्रेट लाईन विथ रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. सिंपल हार्मोनिक मोशन तुमची बेसिकली लिनियर आणि अँग्युलर मध्ये काय आहे बघा, ती कशी असणार आहे, स्ट्रेट लाईन मोशन विथ रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. बरोबर, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, हे झालं तुमचं पिरियडिक मोशन. बरोबर, कारण पिरियडिक मोशन म्हणजे काय, ती एका टायमिंग नंतरून परत त्या पॉइंटला येऊन फिरते, पण ती टू आणि फ्रो मोशन करते का अर्थ. तिकडे काय तुमचं सर्क्युलर मोशन झालं पिरियडिक मोशन मध्ये. बरोबर की नाही. ऑसिलेटरी मोशन मध्ये काय आहे, टू आणि फ्रो मोशन आहे. बरं, मोशन ऑफ पेंड्युलम याचं एक्झाम्पल झालं. मोशन ऑफ पेंड्युलम स्मॉल अँप्लिट्यूड व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर. बरोबर, हे झाले त्याचे तुमचे सिंपल हार्मोनिक मोशनचे. याची इक्विलिब्रियम पोझिशन फिक्स नसते, याला असते हॅज अ मीन इक्विलिब्रियम पोझिशन, आणि मीन पोझिशन इज स्टेबल इक्विलिब्रियम. हे झालं स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे फिक्सच झाली. रिस्टोरिंग फोर्स तुमच्या पिरियडिक मोशन मध्ये ऍब्सेंट असतो, प्रेझेंट असतो डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, म्हणजे जिथं तुम्ही तुमचा जो पेंड्युलम किंवा जी गोष्ट ती अटॅच करणार एका पॉइंटला ती फिक्स असते. प्रेझेंट अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड अपोजिट इन डायरेक्शन. बरोबर, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय सांगितलं, जो फोर्स असतो तो कसा आहे, ह्या बाजूला अप्लाय होतो, आणि तुमचा जो डिस्प्लेसमेंट कसा आहे, ह्या बाजूला अप्लाय होतो. बरोबर, हे आपापसात कसे आहेत रे,
निगेटिव्ह डायरेक्शनला आहेत, बरोबर. एक इकडे ओढतोय, इकडे ओढतोय, म्हणून तिथं काय आपण अप्लाय करतो, निगेटिव्ह साईन अप्लाय करतो. पाथ कसा आहे, कुठल्याही पाथला फिक्स नाहीये, कॅन बी कर्व्ड ऑर स्ट्रेट, कारण ऑसिलेटरी मोशन मध्ये आपण बघितलंय ऑलवेज इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. नेचर कसं आहे, पिरियडिक मोशन्स ओनली, ऑसिलेशन्स आर पिरियडिक, ते मी समजून सांगितलंय. ऑल एसएचएम्स आर ऑसिलेटरी आणि पिरियडिक, ऑल एसएचएम्स आर ऑसिलेटरी आणि पिरियडिक. पिरियडिक मध्ये फक्त पिरियडिकच राहणार, ऑसिलेटरी मध्ये तुमचा पिरियडिक पण येणार, ऑसिलेटरी पण येणार. सिंपल हार्मोनिक मध्ये तुमचा पिरियडिक पण येणार, ऑसिलेटरी पण येणार, सिंपल हार्मोनिक मोशन पण येणार. इथपर्यंत समजलं. तर थोडासा फ्लो फास्ट आहे माझा समजून सांगण्याचा, पण न समजणे इतके तुम्ही बुद्धू नाही. नाही समजलं, लेक्चर 1 वेळेस बघा, लेक्चर 2 वेळेस बघा, लेक्चर 3 वेळेस बघा. एवढं सगळं करण्यापेक्षा लेक्चर पॉज करून तिथल्या तिथं क्लिअर करून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता यू मॅथमॅटिकल इक्वेशन वरती परत एक इक्वेशनचा पार्ट आला. ठीक आहे. डेरिव्हेशन आणि इक्वेशन म्हणलं की तुमचा जीव जातो, पण सोपं करून सांगण्यासाठी इथं कोण उभे आहे, आम्ही उभे आहोत. तुम्हाला आम्ही सोपं करून सांगणार आहोत. बरं, जसं मी सांगितलं की इंट्रोडक्टरी पार्ट आहे, सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण फक्त बघू ही गोष्ट घेतली आपण, पण का घेतलीये आणि पुढे तुम्हाला याचा उपयोग कसा होणार आहे. बरं, इथं काय घेतलंय बघा, एक्स घेतलाय मी, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी और ए कॉस ओमेगा टी. का घेतलंय, मग साइन आणि कॉसच का घेतलंय मी, बाकीचे फंक्शन्स का नाही घेतले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, टॅन का बरं नाही घेतला, कोसेक का बरं नाही घेतला, सेक का नाही घेतला, ह्या गोष्टी पण आपण डिस्कस करू. मग इथं मी व्ही घेतलाय, व्ही म्हणजे काय आला तुमचा व्हेलॉसिटी. याला काय केलंय मी, हा जो एक्स जो फंक्शन आहे याला काय केलंय, डिफरन्शिएट केलंय. मी असं अज्युम करतोय की सगळ्यांना डिफरन्शिएशन येतंय, बरोबर, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. ठीक आहे. बर, डिफरन्शिएशन मध्ये कसं करू आपण, डिफरन्शिएशन मध्ये कसं करू, नाही जर येत तरी मी समजून सांगेल तुम्हाला. ठीक आहे, चलो. डिफरन्शिएशन मध्ये जर मी याला डिफरन्शिएट केलं dx बाय dt, तर माझं जे येणारे उत्तर आहे ते आहे तुमचं ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बर, नंतर मी इथं ऍक्सलरेशन घेतलाय ए म्हणजे, मग ज्या वेळेस मला हे माहिती आहे की ऍक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ज्या वेळेस मी याचं डिफरन्शिएशन घेईल त्यावेळेस काय येईल, dv बाय dt येईल, बरोबर. dv बाय dt येईल म्हणजेच माझं ऍक्सलरेशन येऊन जाईल. मग माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटीची, ती व्हॅल्यू मी याच्यात पुट करल आणि याचं डिफरन्शिएशन ज्या वेळेस काढल आणि येणारी जी व्हॅल्यू असेल ती असेल तुमच्या ऍक्सलरेशनची, बरोबर. हा फंक्शन फक्त सध्या लक्षात ठेवा की हा असतो तुमचा फॉर्म्युला, जो की ज्यावेळेस आपण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये लिनियर आणि अँग्युलर मध्ये डील करतो त्यावेळेस ह्या फॉर्म्युलाचा उपयोग होतो, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी और ए कॉस ओमेगा टी. बर, मग एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी एकदा घेतलंय आणि पुढे मी ऑर मारलंय, कारण की बघा ज्या वेळेस एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल ही गोष्ट आहे, याला डिस्क लावलेली आहे, हा जातो तुमचा कशामध्ये, अँग्युलर वाल्या पार्ट मध्ये, कारण लिनियर आणि अँग्युलर. मग लिनियर आणि अँग्युलर मध्ये बघा मी सांगितलं होतं की ज्यावेळेस मी याला टिल्ट करणार इथून इथं, ठीक आहे, टिल्ट करणार तर काय करणार, सपोज याची मीन पोझिशन झाली आणि हा टिल्ट होऊन इथपर्यंत गेला, हा टिल्ट होऊन इथपर्यंत गेला, मग हा जो अँगल काय फॉर्म झाला इथं, थिटा एक अँगल फॉर्म झाला, एक थिटा अँगल फॉर्म झाला. किंवा याला इथून न समजून घेता मी तुम्हाला त्या ओरिजिनल स्लाइड वरती नेऊन समजून सांगतो एकदा फक्त. हा, याच्यामध्ये बघा इथं बघा एक थिटा आहे आणि हा एक थिटा प्लस आहे आणि हा पुढे जाऊन तिकडं अँगल फॉर्म करतोय. ठीक आहे. मग मला सांगण्याचं तात्पर्य काय, याच्यामध्ये साइन केव्हा घेतो, ज्या वेळेस ती बॉडी तिच्या मीन पोझिशनला असेल, स्टेबल असेल आणि थोडी अँगलनी मूव्ह झाली की तिथं काय येतो तुमचा कॉस अँगल येतो, बरोबर की नाही. मग साइन आणि कॉस हे दोन फंक्शनच का घेतले ते पण मी समजून सांगतो. नंतर मी एक्स ला काय केलंय, डिस्प्लेसमेंटला काय केलंय, व्हेलॉसिटी म्हणजे काय तुमची रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. मग त्याला मी व्ही इज इक्वल टू डीएक्स बाय dt म्हणजे काय, डेरिव्हेशन आहे, डिराईव्ह केल्यानंतर काय ए ओमेगा कॉस ओमेगा टी आलं. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, ऍक्सलरेशन आहे. मी जर डीव्ही बाय dt केलं म्हणजेच व्हेलॉसिटीचं जर मी डेरिव्हेशन काढलं तर मला हा फॉर्म भेटतो इथं, वेअर ए इज तुमचा अँप्लिट्यूड कॅपिटल ए, ओमेगा काय तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी, मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, व्ही इज इक्वल्स ओमेगा इज इक्वल्स टू काय, रूट तुमचा के बाय एम आणि टी काय तुमचा टाइम आला, बरोबर. टी काय तुमचा टाइम. दिस थ्री इक्वेशन्स कम्प्लिटली डिस्क्राइब सिंपल हार्मोनिक मोशन. पोझिशन पण येईल त्याच्यामध्ये, तुमची व्हेलॉसिटी पण येते आणि ऍक्सलरेशन येते आणि हे सगळं कसं आहे, हे व्हॅरी होतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही स्लाइड जराशी कॉम्प्लिकेटेड आहे पण एवढी कॉम्प्लिकेटेड नाही की तुम्हाला समजणार नाही. मी फक्त सांगतोय काय, एक्स लक्षात ठेवायचा, एक्स वरून व्ही निघतो, व्ही वरून ए निघतो, बस. साइन आणि कॉस का घेतलं हे पटकन बघून घेऊ म्हणजे आपण आपल्या पुढच्या स्लाइडवर जायला मोकळे. बर, मी साइन आणि कॉस का घेतलंय किंवा हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं बघा. इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं,
की तुमचा डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऍट एनी टाइम टी. बरोबर. मग साइन केव्हा घेईन, जेव्हा ती स्टेबल असेल. बरोबर. आणि कॉस कधी घेईल, जेव्हा ती काहीतरी अँगलनी मूव्ह होईल तुमची, याला म्हणतो थिटा. ठीक आहे. मग आता मी साइन आणि कॉसच काय घेतलं बघा, बिकॉज इन सिंपल हार्मोनिक मोशन कसं आहे, तुमचा पिरियडिक पण आहे, ऑसिलेटरी पण आहे, पण मी पिरियडिक कन्सिडर केलं. इट रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम अँड साइन अँड कोसाइन फंक्शन्स आर पिरियडिक मॅथमॅटिकल फंक्शन. मग आता फिजिक्स आणि मॅथ्स आपापसात रिलेटेड आहे, म्हणून ज्यावेळेस याचं लॉजिक किंवा याला रिलेट करायचं होतं त्यावेळेस असे कुठले तरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शोधायचे होते की जे आपल्याला काय देत आहे रे, यांचं काय देत आहे, रिपिटेटिव्ह नेचर देते. मग आता ट्रिग्नोमेट्री मध्ये कोणते फंक्शन येतात की तुमचे साइन आणि कॉसच असे फंक्शन आहेत की जे टू आणि फ्रो मोशन परफॉर्म करतात. ज्यावेळेस आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू त्यावेळेस ते बघा ना, हा एक ग्राफ मी तुम्हाला सांगितला होता, हा असा 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 जो सायनोसॉइडल ग्राफ होता. बरोबर. वेव्ह मोशन मध्ये. मग हे ट्रिग्नोमेट्री मध्ये कुठे अप्लाय होतं, तुमच्या दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती. कुठल्या दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्या आहेत तुमच्या साइन आणि कोसाइन. म्हणून आपण घेतलंय त्या फंक्शन मध्ये किंवा त्या फॉर्म्युलामध्ये x इज a sin ओमेगा टी आणि तुमचा x इज a cos ओमेगा टी. साइन का घेतो आणि कॉस का घेतो, ज्या वेळेस तुमच्या त्या ऑब्जेक्टला मोशन देतो आपण, अँगलने फिरवतो, त्यावेळेस आपण कॉस घेतो. बरोबर. तर ही स्लाइड आहे, ही खूप सोपी स्लाइड आहे, म्हणून मी थोडं थ्योरी ठेवली होती की कधी कधी असं होतं मास्तर सांगतोय तोंडानी पण तुम्हाला कळत नाही. बरोबर. मग थ्योरी वाचल्यानंतर काय होतंय, थोडं लॉजिक तरी लागतं. मी जे बोलतोय आणि मागं तुम्ही स्लाइड वाचली की तुम्हाला समजून घ्यायला सोपी जातं. आता याच्यात पण फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जी तुमची टोटल एनर्जी असणार आहे थ्रू आउट दी मोशन, लाईक कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, ती हाफ के स्क्वेअर असणार आहे आणि ती असणार आहे कॉन्स्टंट. आता हाफ के स्क्वेअर का आली, कशावर आली, सध्या तरी आपल्याला रिक्वायर्ड नाही. ज्यावेळेस आपले फुल फ्लेजेड लेक्चर चालतील त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल. बरोबर. ठीक आहे. याच्या ह्या स्लाइड मध्ये एवढंच होतं. हा, अजून एक होतं की मीन पोझिशनला तुमची कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे मीन पोझिशनला. बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला तुमची कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्झिमम असणार आहे. लक्षात ठेवा, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी तुमची मॅक्झिमम, पोटेन्शियल एनर्जी तुमची मिनिमम. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी तुमची मॅक्झिमम. ठीक आहे. इथपर्यंत चालतंय. इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघून घेऊ आपण पटपट पटपट. इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी सांगितली होती मी, ओमेगा इज इक्वल्स टू 2πf आणि 2π अपॉन टी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा 2πf इज इक्वल्स टू 2π अपॉन टी. ठीक आहे. नंतरून टाइम पिरियड टी इज इक्वल्स टू 2π रूट एल बाय जी. स्प्रिंग कॉन्स्टंट 2π रूट एम बाय के घेतलाय स्प्रिंग कॉन्स्टंट. ज्यावेळेस आपण स्प्रिंग मध्ये डील करू, स्प्रिंग सिस्टम मध्ये, त्याला टी 2π रूट एम बाय के याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. आणि ऍक्सलरेशन घेतलं होतं ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स घेतलं होतं, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता आपण एमसीक्यू वरती येऊ, एमसीक्यू सोडवू आपण, एमसीक्यू. ठीक आहे. चलो एमसीक्यू बघू एकदा. बर. Which of the following is not example of simple harmonic motion? Tuning for vibration आहे, motion of loaded spring आहे, revolution of earth around the sun आहे आणि vibration of pendulum small angle. यातून कळून जाते की जी अर्थ वाला ऑप्शन आहे ते नसणार आहे, कारण ते आहे तुमचा पिरियडिक सिंपल हार्मोनिक मोशन, मेनली तुमचं स्ट्रेट लाईन मध्ये डील करतं, म्हणून तुमचं ऑप्शन येऊन जाईल रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. इन सिंपल हार्मोनिक मोशन ऍक्सलरेशन इज, सिंपल हार्मोनिक मोशन ऍक्सलरेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड अपोजिट इन डायरेक्शन. If a pendulum's length is increased by 4 times, pendulum's length is increased by 4 times, pendulum's length is increased by 4 times. कारण हे काय तुमचा फॉर्म्युला आहे, T is directly proportional to L, कारण T is equals to 2π रूट L by G येतं. बरोबर. म्हणून मग इथून काय काढलंय मी, जर तुमची लेंथ आहे ती 4 टाइम्स केली, याचा स्क्वेअर रूट निघेल, म्हणून T काय येईल तुमचा डबल होईल. बरोबर ना. स्क्वेअर रूट ऑफ 4 काय येतोय तुमचा 2 येतोय, हो की नाही, म्हणून तो होईल तुमचा डबल. ठीक आहे. चलो, म्हणून तो होईल तुमचा डबल. बर. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन एज एम्प्लिट्यूड ऑफ 5 सेंटीमीटर. एम्प्लिट्यूड कॅपिटल ए आहे, एम्प्लिट्यूड. ठीक आहे. एम्प्लिट्यूड झाला हा कॅपिटल ए इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर आणि फ्रिक्वेन्सी आहे तुमची 2 हर्ट्झ. ठीक आहे. मग आता एवढं तुमचं हे शार्प झालं पाहिजे, हे लिहिताच तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्याकडे इथं कुठेतरी मला ओमेगा वापरायचा आहे, कुठेतरी मला हे फंक्शन्स वापरायचे आहेत. बरोबर. एका स्लाइड मध्ये मी आता तुमचे फॉर्म्युले पाठ करून घेतले किंवा दाखवले, ते बघू आपण. ठीक आहे. मग आता याला सोडवायचं कसं सर, त्या मी डायरेक्ट फॉर्म्युले आणलेले आहेत. बघू फॉर्म्युल्यामध्ये काय, फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. बरं. याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला समजून सांगतो. ओमेगा मला माहिती 2πf किंवा 2π
अपॉन टी येऊन जाईल किंवा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. ठीक आहे, 2 पाय एफ आहे, मला एफ माहिती आहे 2 पाय 1/t. बरोबर. जर मला फ्रिक्वेन्सी जागी टाइम पिरियड दिला असता तरी माझा ओमेगा निघला असता. बरोबर. म्हणून सांगतो की फॉर्म्युले जर पाठ असतील तर सोपं जाईल तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. माझ्याकडे फ्रिक्वेन्सी आहे 2 हर्ट्झ, मग 2 पाय आणि 2 जर घेतलं मी तर 2 पाय इंटू 2 किती झाले 4 पाय रॅडियन्स पर सेकंड. ठीक आहे, रॅडियन पर सेकंड तुमचं काय झालं SI युनिट झालं अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं. बर, व्हीमॅक्स म्हणजे मला काय काढायचं मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम ऍक्सलरेशन काढायचं. सो मी इथं काय घेतलंय व्हीमॅक्स आणि ऍक्सलरेशन मॅक्स घेतलंय. व्हीमॅक्स मला माहिती आहे ओमेगा ए. ठीक आहे, मग मी काय केलंय 4 पाय इंटू अँप्लिट्यूड काय माझा अँप्लिट्यूड माझा आहे 5 सेंटीमीटर. अँप्लिट्यूड माझा आहे 5 सेंटीमीटर. मला हे माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती झालं 100 सेंटीमीटर. तर माझे 5 सेंटीमीटर म्हणजे किती, तर माझे 5 सेंटीमीटर आणि हे जर मी याला जर भाग दिला तर हा येतो माझा 1/20 आणि हा येईल तुमचा 0.05. तो 0.05 मी इथं टाकला. ठीक आहे, 0.05 मी इथं टाकला. 4 पाय इंटू 0.05 तुमचा आन्सर मल्टिप्लाय केल्यानंतर येईल 0.628. पायची व्हॅल्यू 3.147 असते. ठीक आहे, ए मॅक्स इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ती तर असतेच किंवा 22/7 पण असते. जर फ्रॅक्शन असेल तो तुमची पायची व्हॅल्यू असते 22/7. बर, ऍक्सलरेशन मॅक्झिमम जर काढायचं असेल तर माझ्याकडे आहे ओमेगा स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर आणि याला जर मी परत याच्यामध्ये टाकलं तर येईल 7.9 मीटर पर सेकंड आणि तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल व्ही मॅक्स 0.63. कारण की याला आपण काय केलंय रे राऊंड ऑफ केलंय. बरोबर, 28 नंतर मी 30 घेतलाय 0.63 झालं मीटर पर सेकंड आणि 7.9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो याच्यामध्ये मला वाटत नाही की काही थोडंसं हे असेल. फॉर्म्युले होते थोडेसे कॉम्प्लिकेटेड, पण फॉर्म्युले तुम्हाला आता नाही जरी कळले तरी आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये परत जेवढे ते फॉर्म्युलेच करू तेवढं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. आजच्या पुरतं आपण थांबूया इथंच. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ऑसिलेशनचा पार्ट 4 घेऊन येऊ. तोपर्यंत काळजी घ्या. टेस्ट बद्दलचे अपडेट्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत. टेस्ट आपली जी होती नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट ती नेक्स्ट मंथ 16 नोव्हेंबर 2025 वार रविवार ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही ती टेस्ट द्या आणि आपलं एक स्कॉलरशिपचं सीट पक्क करा. तोपर्यंत रजा घेतो. टाटा बाय बाय.